नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा आणि बटाट्याचा कीस वापरून मस्त अशी रेसिपी करणार आहोत. पावसाळ्यात ना गरमागरम खावी का अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 बटाटे घेतले आहेत. बटाटे आपल्याला कडकच घ्यायचे आहेत. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया. इथे मी दोन्ही बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहे. आता या प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा मोठी किसणी असेल तरी सुद्धा चालेल, पण याच्यापेक्षा बारीक किसणी वापरू नका. इथे मी दोन्ही बटाट्याचा किस करून घेतला आहे. आता किस करून घेतल्याबरोबर लगेच याला पाण्यात घालायचा, नाहीतर हा लालसर होऊ शकतो. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस आपला आहे. आता थोडा वेळ हा पाण्यातच ठेवायचा, म्हणजे काळा पडणार नाही. आता हा थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. इथे मी मध्यम आकाराचे 5 कांदे घेतले आहेत. कांद्याचं वरचं टरफलं काढून कांदा आपण चिरून घेऊया. कांद्याचा जो पाठीमागचा भाग असतो ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. सगळे कांदे इथे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आपल्या प्रत्येकाकडेच शक्यतो बटाटा किसायची ही किसणी सगळ्यांकडेच असते. कांदा आपल्याला या किसणीवर किसून घ्यायचा आहे. त्यामुळे कांदे अगदी पटपट चिरले जातात. तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे कांदे चिरले जातात. पण मला ही पद्धत थोडीशी वेळखाऊ वाटते, त्यामुळे हातानेच इथे मी कांदा चिरून घेत आहे. बऱ्याच वेळा कांदा हा आतून काळा निघतो, तर बरेच जण कांदा धुवून घेतात. तर इथं आपल्याला अजिबात तसं करायचं नाहीये. तर हवं तर तुम्ही हा कांदा पुसून घेऊ शकता. इथे आपला सगळा कांदा उभा, लांब, पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा मोकळा आणि सुटसुटीत होण्याची इथे मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे. मोठ्या वाटीमध्ये इथे मी कांदा घातला आहे. त्यावर मीठ घालायचं आणि सर्व जे मीठ आहे ते कांद्याला लावून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे कांद्याला छान पाणी सुटलं जातं आणि कांदा मोकळा आणि सुटसुटीत होतो. अगदी अलगद हाताने करायचं, कांदा तुटून द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कांद्याला मीठ लावल्यामुळे तो ओलसर होतो. आता थोडा वेळ हा बाजूला ठेवून देऊया. इथे मी बटाट्याचा जो किस बाजूला ठेवला होता तो घेऊया आणि बटाट्याचा जो किस आहे तो आपल्याला छान असा दाबून दाबून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाहीये. छान दाबून दाबून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. मंडळी, तुम्हाला आतापर्यंत या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं, तर आज आपण 2 प्रकारची भजी करणार आहोत. कांदा भजी आणि बटाट्याची भजी. कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्यामध्ये बटाट्याचा कीस घातला आहे. आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण अगोदर सुद्धा मीठ घातलं आहे, त्या अंदाजानुसारच इथे मीठ घालायचं आहे. 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता. आता 4 ते 5 चमचे एवढं आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये. कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आपण हे पीठ मळून घेणार आहोत. अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा, त्यामुळे चव छान लागते. आता सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे आणि बटाट्याचा जो ओलसरपणा आहे ना, त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. लागलं तर तुम्ही 1 ते 2 चमचे एवढं पाणी घालू शकता. इथे मला बेसन पिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळे इथे मी 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे. बेसन पीठ घालून पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेतलं आहे. भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण अजिबात सोडा वापरणार नाहीये, कारण भजी आपल्याला कुरकुरीत हवी आहेत. भजी तळण्यासाठी इथे मी गरम तेल केलं होतं, त्यातलंच पळीभर तेल इथे यामध्ये घातलेलं आहे. यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर भजीही तेलकट होऊ शकतात. यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाहीये, तरीसुद्धा मिश्रण असं छान तयार झालेलं आहे. तेल मी अगोदरच इथे तापायला ठेवलं होतं. त्यामध्ये हळूहळू हे भजी सोडायचे आहेत. ओबडधोबडच अशी सोडायची आहेत, गोल सोडायची नाहीत. याला खेकडा भजी सुद्धा म्हणतात. ही भजी अगदी खायला कुरकुरीत मस्त लागतात. बाहेर मिळतात ना अगदी तशी कुरकुरीत ही खेकडा भजी आपली घरच्या घरी तयार होतात. माझी मुलगी लहान आहे, त्यामुळे बिना मिरचीचे इथे मी भजी केलेली आहेत. आता उरलेल्या मिश्रणामध्ये आपण
थोडीशी हळद आणि मिरची पावडर घालूया. पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. ही भजी सुद्धा तळून घेऊया. मोठ्या गॅसवर तळू नका, मध्यम गॅसवरच ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. हळदीचा वापर सुद्धा इथे मी अगदी थोडासा केला आहे. जास्त हळद जर टाकली तर भजी ही लाल होऊ शकतात. आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे भज्याचं ते जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी कुरकुरीत खेकडा भजी आपली घरच्या घरी छान तयार होतात. अगदी मस्त लागतात. तुम्ही एकदा तरी ही भजी नक्की करून पहा. इथे मी मिरच्या सुद्धा तळून घेतल्या आहेत. भजे म्हटल्यावर मिरच्या तर पाहिजेच. गरम गरम असतानाच यावर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मीठ अगदी छान लागलं जातं. इथे आपली कांदा भजी मस्त तयार झाली आहेत. आता आपण पाहूया बटाट्याची भजी. त्यासाठी इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून घ्यायचा आहे. आता थोडं थोडं पाणी घालून यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बेसन पीठ जे आहे चाळूनच घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात. आपल्याला हे मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळसुद्धा नको आहे, मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे. यासाठी मला अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे. बेसन पिठाचं मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. आता पुढची तयारी करूया. त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले आहे, पण त्यातला ना एकच बटाटा इथे मी घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि वेपर्स बनवतो ना ती इथे मी किसणी घेतलेली आहे. त्याने बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता, पण यांनी अगदी पातळ असे काप तयार होतात. बटाटा आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बरेच जण काय करतात, बटाटा हा पाण्यातून काढतात आणि लगेच बेसनच्या मिश्रणात घालतात. तसं अजिबात करायचं नाही आहे. तसं केल्यामुळे ना बाहेर विकत जशी मिळतात ना तशी आपली बटाट्याची भजी तयार होत नाहीत. बटाटा हा पाण्यात असल्यामुळे त्याच्यासोबतच ते पाणीसुद्धा जातं आणि बेसनचं मिश्रण पातळ होतं. बटाट्यावर बेसनचा व्यवस्थित असा लेयर येत नाही. तर इथे आपण एक कापड घेतलं आहे. बटाटे जे धुतलेले आहेत ते असे कापडावर घ्यायचे आणि त्याला कोरडं करून घ्यायचं आहे, म्हणजेच पुसून घ्यायचं आहे. आता हे बटाट्याचे जे काप आहेत ते बेसन पिठाच्या मिश्रणात घालायचे. यामध्ये हळद घालायची नाही, नाहीतर जे बटाट्याची भजी आहे ती लालसर होऊ शकतात. आता यामध्ये अगदी थोडासा इथे मी सोडा घालणार आहे. पण ज्यावेळेस आपल्याला भजी करायची ना त्यावेळेसच हा सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर छान हे एकत्र करून घेतलं आहे. तेलसुद्धा आपलं गरम आहे. आता यामध्ये हळूहळू हे बटाट्याचे काप घालायचे आहेत. कढईमध्ये जेवढी जागा आहे तेवढे आपल्याला बटाट्याचे काप इथे घालून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याचे काप सोडण्याची सुद्धा वेगळी पद्धत आहे. अगदी 2च बोटाने बटाट्याचे काप जे आहेत ते पकडले आहेत आणि सोडले आहेत. जास्त सुद्धा बोटांनी पकडायचं नाही, नाहीतर त्या ठिकाणी आपल्या हाताचे ठसे उमटतात आणि बेसन पिठाचं मिश्रण त्या ठिकाणी लागत नाही. आता मध्यम आचेवर ही बटाट्याची भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. तुम्ही पाहू शकता ना अगदी बटाट्याची जी भजी आहेत ना पुरीप्रमाणे फुगली आहेत. अगदी मस्त दिसत आहेत. इथे आपली बटाट्याची भजीसुद्धा तयार झाली आहे. याच पद्धतीने बाकीची उरलेली सुद्धा करून घेऊया. इथे आपली बटाट्याची भजीसुद्धा तयार झाली आहेत. अगदी मस्त आहेत. आज आपण परफेक्ट अशा 2 रेसिपी पाहिलेल्या आहेत. कुरकुरीत अशी कांदा भजी आणि बटाट्याची भजी. घरातील फक्त 2 ते 3 साहित्य वापरून आणि 4 ते 5 कांदे वापरून अगदी ताटलीभर अशी आपण भजी तयार केलेली आहेत. बाहेर विकत आणायला जर गेलं ना तर अगदी 40 ते 50 रुपयाला प्लेट मिळते आणि त्यामध्ये अगदी 7-8 भजीच मिळतात. त्यामुळे ह्या पावसाळ्यात तुम्ही ही घरच्या घरी भजी नक्की तयार करा. भजी कशी झाली हे मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेअर करा, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील.